नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महिला बचत गटाची तब्बल 8,75,000 रुपयाची रोख रक्कम चोरट्याने अकलूजमधून जी लंपास केली होती तिचा अकलूज पोलिसांनी छडा लावलेला आहे आणि मध्य प्रदेशातून ती परत जप्त केली आहे। काय थरारक ही कहाणी आहे, आपण या रिपोर्टच्या माध्यमातून समजून घेऊयात। म्हणजे मी सहयोगिनी म्हणून कार्यक्षेत्रात काम करते ना, अध्यक्ष उपाध्यक्षांचा मला फोन आलता की आपलं असं असं बँकेत जायचं म्हणून पैसे काढायला या। त्यांनी पैसे, मी त्यांना चेक ही लिहून दिले, पैसे काढले। त्यांच्यापाशी बॅग नसल्यामुळे त्यांनी माझ्या बॅगमध्ये पैसे टाकलेले। हां, 10 लाख रुपये होते। हां, गाडीवरनं मी बँक ऑफ इंडियातनं कॅश घेतली। इकडं ICICI बँकेमध्ये एका गटात स्टेटमेंट घ्यायला आलते। मी बाहेर आले, गाडी माझी चालूमध्येच होते। त्यांनी काय झालं, मी बाहेर आले की गाडीचं लॉकच खराब झालं, चावीच गाडीला बसना। त्याच्यामुळे मी थांबले, मिस्टरांना पण फोन केला होता अशी गाडी बंद पडली म्हणून, ते पण आलते। आम्ही काय झालं, मी माझी बॅग घेतली, म्हणजे ICICI बँकेसमोर मी एक 15-20 मिनटं म्हणजे गाडीवर बसून होते ना, म्हणजे दुसरी गाडी येईपर्यंत। मिस्टर आले, परत त्यांनी पण गाडी दिली मला। मी माझ्या बंद गाडीवरती बॅग उचलून त्या दुसऱ्या गाडीवरती टाकले आणि मिस्टरांना बोलायला फक्त पाठीमागं वळून त्यांना फक्त म्हणलं की असं असं गाडीचं रात्रीच म्हणजे गाडी आधी 2-3 दिवस बंद होती ना, रात्री नीट केली ती कसं काय चालू बंद पडली म्हणून विचारायला मागं वळून बघितलं। तोपर्यंत एक 11 वर्षाच्या मुलांनी बॅग उचलून नेली। बॅग उचलून येताना बघितलं? बॅग उचलून येताना नाही बघितलं, थोडंसं पुढं गेलं, गाडी बसताना बघितलं आम्ही। पर CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक केलं ना। किती तारखेला झाला हा प्रकार? 29 तारखेला झालं, दुपारी 1 ते 1:30 मध्ये झाला। अकलूज पोलीस स्टेशनने निकम साहेब, खराब साहेब, मद भावे साहेब आणि लोहार साहेब यांनी खूप सहकार्य केले। ह्यांनी म्हणजे ह्यांच्यामुळंच आजपर्यंत म्हणजे एवढं पैसे सापडले ना, ह्यांना प्रयत्नामुळंच एवढं लवकर फास्ट प्रोसेस झाली ना। आणि एवढी नाही, जेवढी गेली तेवढीच रक्कम आम्हाला भेटले, 1 रुपयाही खर्च नाही झाला। आम्ही आमचं माविन ह्यांच्या सगळ्या लोकांचं आभारी मानत आहेत। काय परिस्थिती झाली असते तुमची? ही रक्कम नसते भेटली कारण गटाने पैसे काढलं होतं ना, अध्यक्ष उपाध्यक्ष पैसे काढून माझ्यापाशी दिलं असतं ना। मग त्यांची नसती रक्कम भेटली तर मला त्याची गोरगरिबांचं, महिलांचं पैसे होतं ना हो, त्यांना नसतं भरपाई मला द्यायला लागली असती ना मग। नमस्कार। 29/8/25 रोजी ICICI बँक या बँकेसमोरून बचत गटाची रक्कम 8,85,000 रुपये ही गुन्ह्यातील फिर्यादी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती। या बाबतीत अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास अकलूज पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि SDPO सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होतं। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सदरचे जे आरोपी आहेत, हे आरोपी जे धार्मिक ठिकाणं आहेत, धार्मिक ठिकाणे असणाऱ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहत आहेत। रूम भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोडच अशी होती की धार्मिक ठिकाणी जे निवासस्थान असते त्या ठिकाणी हे आरोपी राहत होते। आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते। त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला। त्याच पद्धतीने तपास पथकात तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदरचे आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला। मध्य प्रदेशातील मूळ गावी आरोपीचा शोध घेतला। त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची आवश्यकता पडली। सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी राजगड, जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे, त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी, अकलूज पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आणि SDPO सरांच्या तपास पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणावरून जी चोरीस गेलेली रक्कम होती 8,85,000 रुपये ही हस्तगत केलेली आहे। पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कानपून लागल्यामुळे आरोपी तिथून पसार झालेला आहे। परंतु तो फार दिवस आमच्यापासून हे राहणार नाही, त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत। लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू। पाठीमागच्या 1 महिन्यापासून अकलूज तपास पथकाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे।
आपल्या सगळ्यांना माहीत आहे, यापूर्वी अकलूज एस टी स्टँडवरून चोरीस गेलेले 10 तोळे सोनं जे आहे ते आमच्या तपास पथकांनी 48 तासाच्या आतमध्ये रिकवर केले होते आणि त्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक केली होती. तसंच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सचिन जगताप नावाचा आरोपी होता. हा बरेच दिवस पोलिसांना सापडत नव्हता. याच्या पाठीमागं स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर हे प्रयत्न करत होते. हा सचिन जगताप जो आहे, ह्या सचिन जगतापलाही आमच्या तपास पथकांनी अटक केली आणि जवळजवळ आमच्याकडच्या अकलूज पोलीस ठाण्याकडच्या तो 4 गुन्ह्यात पाहिजे होता आणि इतर पोलीस ठाणे जसं आपल्या बाजूस असणारा इंदापूर पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याची आवश्यकता आहे. संबंधित पोलीस ठाणे हे सचिन जगताप यास ट्रान्सफर करून घेतात. त्याच पद्धतीने काल आम्ही आपल्या अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे मोटरसायकल चोरीचं प्रमाण आहे वाढलं होतं, आम्ही त्यातील आरोपीला निष्पन्न करून 3 मोटरसायकल आम्ही रिकवर केलेल्या आहेत. आमच्या अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्याचप्रमाणे आपल्या बाजूस असणारा धाराशिव शहरामध्ये मोटरसायकलची चोरी झाली होती, त्या गुन्ह्यातील आरोपीला आम्ही अटक केलेला आहे. आपण पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज पोलीस ठाण्याचे तपास पथकाचं सर्व कार्य अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे. ज्या अनडिटेड गुन्हे आहेत, काही अनडिटेड गुन्हे आम्ही फोकस केलेले आहेत. त्या बाबतीत लवकरच आपल्याला पॉझिटिव्ह बातमी मिळेल, त्याच्यावरतीही आमचं काम चालू आहे. या संपूर्ण कालची जी कारवाई झालेली आहे 8,85,000 रुपये जे आपण रिकवर केलेले आहेत, यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक यालावरकर सर आणि आपले अकलूज उपविभागाचे DYSP वाळके सर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे. आपली संपूर्ण टीम मध्य प्रदेश या ठिकाणी असताना या संपूर्ण टीमला वारंवार फोनवरून मार्गदर्शन करण्याचं काम कॉन्फरन्स कॉलद्वारे स्वतः पोलीस अधीक्षक सर कुलकर्णी सर करत असल्यामुळे आपल्या टीमचं मॉरल एकदम हाय होतं आणि आम्हाला खात्री होती की हा गुन्हा आम्ही दुसऱ्या जरी राज्यातला जरी असला तरी आम्ही तो 100% डिटेक्ट करू. मी तपासाच्या काय गोष्टी आहेत या ठिकाणी क्लिअर करता येत नाहीत, परंतु टेक्निकल ह्याच्यावरती आणि सोर्सवरती आरोपीला पकडण्यासाठी सर्व मटेरियल तयार आहे. लवकरच यातून या प्रकारचे इतर गुन्हे निष्पन्न झाल्याचे आपल्याला दिसेल. हस्तगत झालेली रक्कम संबंधितांना देण्याची काय प्रोसेस आहे, ती कधीपर्यंत त्यांना मिळून जाईल? हस्तगत झालेली रक्कम जी आहे संबंधितांना देण्याची प्रोसिजर आहे ती 1-2 दिवसात पूर्ण केली जाईल. तात्काळ रक्कम संबंधित महिलांना परत दिली जाईल. 1-2 दिवसात त्यांना रक्कम परत मिळून जाईल.